नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संजय गांधी निराधार योजना संदर्भातील 2 जून 2026 पर्यंतच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स. ओके, आता लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होणे असतील किंवा KYC, लाईफ सर्टिफिकेट, नवीन अर्ज पडताळणी आणि प्रलंबित हप्त्यांबाबत मोठी माहिती आता समोर आलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. ओके, आता जी सर्वात पहिली अपडेट आहे याविषयी जर सांगायचं झालं तर ती आता आहे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जून महिन्याचा हप्ता आता जमा होण्यास सुरुवात झाल्याची माहिती आता समोर येत आहे. अनेक लाभार्थ्यांनी त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याचे सांगितलेले आहे. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांचे पैसे अजून आले नाहीत त्यांनी नियमितपणे बँक खात्यात त्यांचे तपासत राहावे. ओके, आता जी दुसरी अपडेट आहे याविषयी ती आहे की मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांचे काही प्रलंबित हप्ते आता एकत्र जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. समाज कल्याण विभागाकडून सध्या आता पडताळणी प्रक्रिया ही सुरू असल्याचे सांगितले सुद्धा जात आहे. ओके, तसेच आता सरकारकडून KYC आणि लाईफ सर्टिफिकेट याबाबतसुद्धा मोठा भर दिला जात आहे. जर तुमचे KYC पूर्ण नसेल किंवा आधार लिंक केलेलं नसेल तर पुढील तुमचे हप्ते अडकू शकतात. म्हणून सर्व लाभार्थ्यांना मी एवढंच सांगेल, आधार लिंकिंग तुम्ही तपासून घ्या, नसेल तर करून घ्या. NPCI मॅपिंग कंप्लीट आहे का ते पाहावे, बँक खाते ॲक्टिव्ह ठेवावे आणि KYC तुम्ही तात्काळ पूर्ण करून घ्या. ओके, यासोबतच बेनिफिशरी सत्यापन ॲपवरून आता घर बसल्या तुम्ही जिवंतपणाचा दाखलासुद्धा डाउनलोड करून घेऊ शकता. ओके, आणि हा जिवंतपणाचा दाखला सादर करता येत आहे. यामुळे वृद्ध आणि दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे त्यांना कुठं बाहेर उगाच जायची, टाईम घालवायची गरज नाही आहे. सरकारकडून सर्व लाभार्थ्यांना हे ॲप जे आहे बेनिफिशरी सत्यापन ॲप वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अनेक लाभार्थ्यांच्या तक्रारीनुसार काही खात्यांमध्ये आता पैसे अडकले आहेत. यामुळे प्रमुख कारणे आता अशी आलेली आहेत, मी तुम्हाला एक एक करून सांगतो आता ते. ओके, आता झालं आहे काय, कशामुळे पैसे अडकलेले आहेत तर बँक मॅपिंग पेंडिंग आहे, आधार सीडिंग एरर येत आहे, इनॲक्टिव्ह बँक अकाउंट असल्यामुळे किंवा चुकीची माहिती थोडीशी असल्यामुळे. जर तुमच्या सोबतही अशी समस्या असेल तर तात्काळ बँक किंवा संबंधित कार्यालयाशी तुम्ही संपर्क साधावा. ओके, तसेच नवीन लाभार्थ्यांच्या ही 6वी अपडेट आहे आपली. नवीन लाभार्थ्यांच्या अर्ज पडताळणीची प्रक्रिया देखील वेगाने आता सुरू करण्यात आलेली आहे. वृद्ध नागरिक असतील, विधवा महिला, दिव्यांग आणि निराधार नागरिकांच्या नवीन अर्जाची आता व्हेरिफिकेशन सध्या सुरू आहे. काही जिल्ह्यांमध्ये नवीन मंजुरी यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. ओके, तसेच प्रशासनाकडून आता अपात्र लाभार्थ्यांची तपासणी सुरू करण्यात आलेली आहे. चुकीची माहिती देऊन लाभ घेतल्यास कारवाईसुद्धा होऊ शकते असा इशाराही सुद्धा देण्यात आलेला आहे. ओके, तर मित्रमंडळींनो, तुम्ही तुमचे KYC, आधार लिंकिंग, NPCI मॅपिंग आणि लाईफ सर्टिफिकेट वेळेत तुम्ही कंप्लीट करून घ्या. ही सगळी कामं जेणेकरून पुढील हप्ते तुमचे विना अडचणीशिवाय तुमच्या अकाउंटवर येतील. ओके, आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही वाचूसुद्धा शकता. ओके, आणि शासनाचा उद्देश एकच आहे, राज्य सरकारकडून पात्र लाभार्थ्यांना फक्त आणि फक्त वेळेत आर्थिक मदत मिळावी यासाठी डिजिटल प्रक्रिया अधिक वेगाने आता राबवली जात आहे. ओके, जर तुम्हाला व्हिडिओ हा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. माझे बडी नावाचं चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतर लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. ओके, धन्यवाद.